कमी दोन विद्यार्थी घायल झालेत आणि एक मुलगी वारली त्याच्यामध्ये लाठीचार्जमुळे. त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास अजिबात नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलीसची सुरक्षा हवी. मागणी काहीच नाही, आम्ही फक्त त्यांना सुरक्षित ठेवावा, काही त्याला त्रास होता कामा नये. कारण की तो जसा गेला तसा कमीत कमी आता 1.5-2 महिने होत आले, त्यांचा संपर्क अजिबात नाहीये. त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही. म्हणजे माझाच नाही, घरातलं कोणाचाच फोन उचलत नाही तो आणि बोलत सुद्धा नाहीये. ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी, की काही त्रास होऊ नये त्याला आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही आणि कुणालाच होऊ नये त्रास आणि सुखरूप घरी यावं. तो कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले की त्यांना पोलीस हे करून द्या म्हणून. ते कलेक्टर सरांतर्फे राष्ट्रपती यांना लेटर पाठवलेलं आहे आम्ही आणि की बाबा तो एकदम सुखरूप यावं म्हणून आणि त्याला कोणताही त्रास होणे. आमचा दिल्ली पोलीसवर विश्वास नाही आहे अजिबात, कारण की त्यांच्यामुळेच लाठीचार्ज होतो आणि तेच मुलांना मारतात. कमीत कमी 2 विद्यार्थी घायल झालेत आणि एक मुलगी वारली त्याच्यामध्ये लाठीचार्जमुळे. त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास अजिबात नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलीसची सुरक्षा हवी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.